नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपमा। उपम्यासाठी लागणारे साहित्य मी त्याच्यासाठी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा तिखट घेतलेला आहे। एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या कापून घेतलेल्या आहे, कढीपत्ता आहे, थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहे आणि हा रवा आहे वाटीभर घेतलेला आहे। चला तर आपण आता उपमा बनवायला घेऊया। आता आपण उपम्याला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी 1 पळी तेल टाकत आहे। आता त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहे। आता जिरं टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। थोडे शेंगदाणे टाकून घेऊया। लसण टाकून घेऊया। आता याच्यामध्ये हळद आणि तिखट टाकूया। आता त्याच्यामध्ये रवा टाकूया। रवा पण छान भाजून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ते हलवून घेऊया। आपला रवा पण छान भाजला गेलेला आहे, कढईतला सुटलेला आहे। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। मी उपम्यात टाकण्यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे। हे पाणी आता आपण उपम्यामध्ये टाकून घेऊया। लागेल तसंच पाणी टाकायचं आहे। तर 2 मिनिटं झाकण ठेवूया। आपण एकदा याला हलवून घेऊया। दोन मिनिट आणखीन होऊ देऊया। आता आपण चेक करून घेऊया। आता आपण थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया वरतून। आता आपला उपमा छान प्रकारे रेडी झालेला आहे। आता आपण खायला घेऊया। चला तर आपला उपमा रेडी झालेला आहे। त्यावर मी पिवळी बारीक शेव टाकून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, कारण खायला खूप छान लागते। चला तर आपण आता उपमा खाऊया। तुम्ही असा उपमा कधी बनवणार आहात तो आम्हाला नक्की कळवा।